कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना म्हणजे GNMMS ची परीक्षा आहे. तर त्या NMMS च्या परीक्षेचा जो आपण स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, तर त्या स्वाध्याय मालिकेच्या सिरीज मधील हा 10वा लेक्चर, बहुपदींचा भागाकार. या एका लेक्चरमध्ये तुमचा सर्व बहुपदींचा भागाकार म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल जे काय आहे ते सगळं तुम्हाला येऊन जाणार आहे. पूर्ण कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहेत. तर येणारे जे काही दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही 48,000 स्कॉलरशिप कशी मिळवू शकता यासाठी हे आपण प्रयत्न चालू केलेले आहेत. तर बघा, शालेय क्षमता चाचणी सॅट पेपर मधील गणित हा आपण पार्ट घेत आहोत. तर चला चालू करूया. बघा की पहिलं तर आपल्याला बघावं लागेल की बैजिक राशी किंवा बहुपदी म्हणजे काय. तर ही त्याची एकदम बेस्ट वाली डेफिनेशन आहे. तर हे बघून घेऊया आपण काय आहे ते. ज्या बैजिक राशीमध्ये चलांचे घातांक पूर्ण संख्या असतात. आता पूर्ण संख्या असतात हे सगळ्यात महत्वाचं वाक्य की कसे असतात, पूर्ण संख्या असतात. म्हणजेच चल, पहिलं तर आपल्याला चल म्हणजे काय हे बघावं लागेल. तर बघा, मी असं इक्वेशन लिहिलं, एक्स वर्ग अधिक 3x अधिक 5. तर x हे काय आहे, x आहे चल आणि 3 काय आहे, 3 आहे स्थिरांक. 3 काय आहे, स्थिरांक. येथे घातांक कोणाचा बघायचा आहे, तर तो घातांक बघायचा आहे चलाचा. म्हणजे x चा घातांक, x चा घातांक किती पाहिजे, तर तो पाहिजे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या कुठून चालू होते, शून्यापासून. 0 1 2 3 4 ही असते पूर्ण संख्या. मग येथे बघा की x चा घातांक 2 आहे, इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, इथं xच दिलं नाही म्हणजे x चा शून्याचा घात आहे. x चा शून्य घात किती असतो, 1 असतो. तर ही जर बहुपदी बघितली आपण, तर ह्या बहुपदीमध्ये सर्व चलांचे घातांक पूर्ण संख्या आहेत, म्हणून आपण याला म्हणतो बहुपदी. ठीक आहे. आता 6 ही सुद्धा बहुपदी आहे. मग नुसता एक नंबर दिला 6, तर हा 6 ही बहुपदी आहे का, हो बहुपदी आहे. कशी काय बहुपदी आहे, तर 6 पुढे काहीच नाही म्हणजे x चा शून्यवा घात असू शकतो आणि शून्य काय आहे, पूर्ण संख्या, म्हणून ही पण आहे बहुपदी. आणि ह्या बहुपदीला आपण म्हणतो स्थिर बहुपदी किंवा कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. आता पुढे बघा, वर्गमुळात x अधिक 5. मग ह्या वर्गमुळात y आहे, सॉरी वर्गमुळात y, ह्याचं वर्गमूळ ह्याचं जर घातांक लिहायचं झालं तर y चा 1/2 असा घात येईल. आणि 1/2 काय आहे, पूर्ण संख्या आहे का, नाही. म्हणून ही बहुपदी आहे का, नाही. 1/y म्हणजेच y चा वजा पहिला, ही बहुपदी आहे का, तर ही पण बहुपदी नाही. आता बघा बहुपदींचे प्रकार. तर एकच पद असेल तर त्याला म्हणतात एकपदी. 2 पद असतील त्याला आपण म्हणतो द्विपदी. 3 पद असतील, 3 बघा 3 पद आहेत तर त्याला आपण म्हणतो त्रिपदी. एवढं सोपं आहे ते. एका चलातील बहुपदीची कोटी. आता कोटी शोधायची आपल्याला. महत्वाचा भाग आहे की कोटी आपल्याला विचारतात. तर कसं बघायचं की येथे सगळ्यात मोठा घातांक कोणता दिसतोय तुम्हाला, सर्वात मोठा घातांक 7. म्हणून बहुपदीची कोटी किती, 7. बरोबर, एवढं सोपं आहे. आता इथं बघा, इथं 10. 10 ला घातांक किती आहे, 10 चा घातांक नसतो बघायचा, चलाचा घातांक. मग चलच दिलं नाही, म्हणून ह्या बहुपदीची कोटी किती असणार, 0. म्हणजेच काय, कोणत्याही शून्य तर स्थिर बहुपदीची कोटी असते 0. आणि शून्य बहुपदीची कोटी माहितीये का, निश्चित करता येत नाही. तर हे 2 स्टेटमेंट खूप महत्वाचे, हे लिहून घ्यायचे वहीमध्ये. हे आहे तसे पेपरला विचारले जाऊ शकतात. पुढे बघा, एकापेक्षा अधिक चलातील बहुपदींची कोटी. आता एकापेक्षा जास्त चल आहेत, मग त्यांची बहुपदीची कोटी कशी करायची, तर यांची करायची बेरीज. बघा 3 आणि 6 ची बेरीज किती आली, 9. 2 आणि 3 ची बेरीज 5. आणि इथं काहीच नाही म्हणजे 1 1 आहे, त्यांची बेरीज आली 2. मग सगळ्यात जास्त बेरीज कुणाची आली, तर ही आली 9. म्हणून ह्याची कोटी किती आहे, 9 आहे. एवढं सोपं आहे ते. आता बहुपदींचे प्रकार बघा, इथं कोटी. कोटी म्हणजे घातांक. जर घातांक 1 असेल तर रेषीय बहुपदी, घातांक 2 असेल तर वर्ग बहुपदी, घातांक 3 असेल तर घन बहुपदी. एवढं सोपं आहे ते. आणि ह्याच्यावरून आपण बहुपदीचे प्रकार बघू शकतो कोटीवरून. आता बहुपदीच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहा. आता उतरत्या क्रमाने लिहायचे घातांकाच्या
ह्याच्यानुसार तर सगळ्यात मोठा घातांक 5 आहे, तर इथं काय येईल, त्यानंतर काय येईल, 3 वाला येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर 7m अधिक 2. बघा हा टेबल तुम्हाला आला पाहिजे, हा टेबल महत्वाचा आहे, तर तो कसा लिहायचा ते तुम्हाला कळलं पाहिजे. आता पुढे बघूया आपण. बहुपदीत नसलेली पदे शून्य सहगुणक घेऊन समाविष्ट करा आणि ती घातांक रूपात लिहा. म्हणजेच काय की इथं 5वा घात झाला, नंतर कोणता यायला पाहिजे, चौथा, नंतर 3, नंतर 2, नंतर 1 आणि नंतर 0 असे घातांक क्रमाने आले पाहिजेत. पण इथं काय आहे, 5 3, इथं 1 आणि इथं 0. 5 आहे, 3 आहे, 1 आहे आणि 0 आहे, म्हणजे नाही काय 4 आणि 2. मग हे कसं लिहायचं, तर बघा 3m चा 5वा अधिक 0m चा 4था, म्हणजे काय नाही तिथं 0च लिहायचं डायरेक्ट, वजा अधिक 5m चा 3रा आहे, अधिक काय येईल 0 0च येईल, 0m चा 2रा वजा 7m चा पहिला अधिक 2. म्हणजे हे आहे तसंच लिहायचं वरचं, फक्त इथं ऍड काय होईल, जे इथं 4 आणि 2 आहे तर इथं 4था घात आणि 2रा घात आणि तिथं काय 0 लिहायचं, 0 हे 0 आहे. ठीक आहे, दिलेल्या बहुपदीचे सहगुणक रूप लिहा. आता सहगुणक रूप म्हणजे हे पहिले वाले अंक, पहिल्यांदा काय येईल 3, इथं काय आहे 0, येथे आहे 5, येथे आहे 0, येथे आहे वजा 7, इथे येईल वजा 7, इथं 2. तर हे अशा पद्धतीने ते लिहायचं असते. आणि बहुपदीची कोटी, बहुपदीची कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक किती आहे, 5. मग बहुपदीची जर कोटी 5 आली तर एकूण सहगुणक किती येतात, 5 अधिक 1, सहगुणक किती येतात, कोटी अधिक 1 असतं. ठीक आहे, मग कोटी किती, 5, सहगुणक किती आले, 5 अधिक 1, 6 सहगुणक. तर हे अशा पद्धतीने लक्षात ठेवा, तुम्हाला काय अडचण येणार नाही. आता आपल्याला शिकायचं की बहुपदींचा भागाकार. आता बहुपदींचा भागाकार करताना आपल्याला 1 3 ते 4 मेथड आहेत, पण आपल्याला जी सगळ्यात मेन मेथड आहे जे आपण आतापर्यंत शिकत आलेलो आहोत, तर आधी भागाकार कसा लिहितात तर ते बघा. भाज्य बरोबर भाजक भागाकार अधिक बाकी येईल. ठीक आहे, असं येईल ते. मग आता तुम्ही मला सांगा, आता आपण एक छोटासा साधा भागाकार करून घेऊया एक कोणत्याही संख्येचा. असं आपण 32 ला 5 ने भागू, 32 ला 5 ने भागलं, 5 ने 5 6 30 आणि बाकी राहिलं 2. मग याच्यामध्ये भाज्य काय आहे, भाज्य आहे 32. भाजक म्हणजे कशाने भागतोय आपण, 5 ने. भागाकार किती आला, 6, बाकी किती आलं, 2. ठीक आहे, हे एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात वहीमध्ये लिहून घेतलं पाहिजे की तुम्हाला भाज्य कोणता, भाजक कोणता, भागाकार काय आणि बाकी काय, हे लक्षात राहण्यासाठी. तर ह्या अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. ज्या पद्धतीने आपण इथे भागाकार करतो त्याच पद्धतीने आपल्याला पुढे पण भागाकार करायचा आहे बहुपदींचा. मग येथे आपल्याला भागाकार करायचा आहे, तर मी तुम्हाला 2 मेथड शिकवेल. बघा, एक तर 3 मेथड आहेत. पहिले तर आपण बघू, एक आहे डिव्हिजन मेथड. आता डिव्हिजन मेथड मध्ये आपली जी बेसिक डिव्हिजन मेथड ती आहे बेसिक वाली. दुसरी आहे लिनियर डिव्हिजन मेथड आहे. मग आपण कोणती शिकायचे, आपण बेसिक शिकायचे. परत आहे सिंथेटिक. सिंथेटिक तुम्हाला 9th स्टँडर्ड डिव्हिजन मेथड आहे, एकदम इझी आहे. फक्त ह्या डिव्हिजन मेथडचा एक ड्रॉबॅक आहे, फक्त जो भाजक असतो, भाजक हा रेषीय बहुपदी असावा. मग आपल्याला प्रत्येक एक्झाम्पल रेषीय बहुपदीचं नाही ना येते,
त्याच्यामुळे ही मेथड आपण शिकणार नाही, कारण की आपण जी मेथड शिकणार आहे एकच मेथड शिकू, जवळपास सगळ्याला लागू होईल अशी मेथड शिकणं आपल्याला फायद्याचं ठरेल. तर बेसिक डिव्हिजन मेथड शिकूया आपण. लिनियर नको, सिंथेटिक नको, आणि त्यानंतर आपण शिकूया रिमाइंडर थेरम. रिमाइंडर थेरम बस, फक्त 2 गोष्टी शिकायच्यात आपल्याला यामध्ये. ह्या 2 गोष्टी शिकलो की आपल्याला पूर्ण चॅप्टर येणार आहे, काहीच अडणार नाही, प्रत्येक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकू. तर याच्यासाठी पहिली बेसिक डिव्हिजन मेथड आणि रिमाइंडर थेरम दोन्हीनी एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आपल्याला. पहिलं आपण सॉल्व्ह करूया बेसिक मेथडने, म्हणजेच हे असं लिहून घेऊया आपण, एक्स वर्ग वजा 7x अधिक 15. ह्या संख्येला कितीने भागायचंय? x वजा 3 ने. आता हा भागाकार आपण शिकलेलो नाही, आपल्याला हा भागाकार कसा करायचा आजपर्यंत माहित नाही. खूप सोपं आहे का अवघड आहे? चेक करूया. बघा, यामध्ये पहिलं पद घ्यायचं, हे पद काय आहे? एक्स वर्ग. तर ह्या एक्स वर्गला कशाने भागायचं? इथल्या पहिल्या संख्येने कशाने भागायचं? एक्स ने भागायचं, बरोबर. पहिल्या एक्स ने भागलं, एक्स ने भागलं, उत्तर किती आलं? एक्स आलं. हे जे उत्तर आलंय तो आहे भागाकार, तो इथं लिहायचा. इथपर्यंत झालं. आता खालची स्टेप लिहायची. आता इथं मला काय लिहायचं? इथं खाली काय लिहायचं? तर खाली काय लिहायचं बघा, तर एक्स ने एक्स वजा 3 ला गुणायचं, म्हणजे ह्या एक्स आणि ह्या एक्स वजा 3 चा करायचा आपण गुणाकार. तो गुणाकार किती येईल बघा, एक्स वर्ग वजा 3x. मग मी इथं लिहिलं एक्स वर्ग वजा 3x. मग इथे येईल वजा चिन्ह, ह्या वजा चिन्हामुळे हे होईल वजा आणि हे वजाचं होईल अधिक. मग ह्या एक्स वर्गाला एक्स वर्ग होईल कॅन्सल, इथं वजा 7 अधिक 3 येईल वजा 4, एक्स अधिक 15. ठीक आहे. आता मी भागणार कशाला? ह्या एक्स ने ह्या वजा 4x ला भागणार, मग वजा 4x भागिले x, उत्तर किती आलं? वजा 4. हे वजा 4 मी इथं लिहिणार, हे तर लिहिलं वजा 4. ठीक आहे. आता इथं खाली काय लिहायचं? तर हे जे भागाकार आलाय माझा वजा 4 ने मी x वजा 3 ला गुणणार, किती आलं? वजा 4x अधिक 12. ठीक आहे. इथं मी लिहिलं वजा 4x अधिक 12. आता इथे येईल वजा चिन्ह, त्याच्यामुळे हे वजाचं होईल अधिक, ह्या अधिकचं होईल वजा. मग ह्या वजा 4x अधिक 4x कॅन्सल होईल, 15 वजा 12 किती आलं? 3. मग मला कसं लिहायचंय? भाज्य माग आपण लिहिलंय बघा, भाज्य बरोबर भाज्य गुणवले भागाकार अधिक बाकी. मग जी बाकी असते ते अधिकच्या स्वरूपात लिहितो, अधिक सेपरेट 3 येईल. हे बघा इथं 3 आहे, हे भाज्य भागाकार एक्स वजा 4 आहे. आलं उत्तर आपलं. 2020 ला प्रश्न विचारलाय, एवढ्या सहज पद्धतीने तो सॉल्व्ह होतो. तर हा झाला आपला बेसिक डिव्हिजन मेथड. आता तुम्हाला रिमाइंडर थेरम सांगतो. रिमाइंडर थेरम कधी वापरायचा, म्हणजे श्लेष पद्धती, तर ती कधी वापरायची, तर ते पण एकदा बघून घ्या. इथं आपण उत्तर काढणार फक्त भागाकारामुळे, फक्त भागाकार. इथं बाकी किती येते ते चेक करायचं, बाकी. मग इथं बाकी किती दिली? 0. इथं बाकी दिली 29, इथं बाकी दिली वजा 3, आणि इथं बाकी दिली 3. म्हणजे चारही ठिकाणच्या बाकी कशात? वेगवेगळ्या आहेत. चारही ठिकाणची बाकी वेगवेगळी आहे. मग मी कसं उत्तर काढणार? एक्स वजा 3 बरोबर काय लिहिणार मी? 0. मग एक्स ची किंमत किती आली? एक्स ची किंमत आली 3. एक्स ची किंमत 3, ही एक्स ची किंमत मी ह्या इक्वेशन मध्ये ठेवणार. एक्स ची किंमत 3. बघा, एक्स वर्ग वजा 7x अधिक 15, आणि मला काय काढायचंय? हे झालं पी ऑफ एक्स. मला पी ऑफ 3 काढायचंय. एक्स ची किंमत किती ठेवायची? मला 3 ठेवायची. मग 3 ठेवली तर इथं काय होईल? 3 चा वर्ग, इथं वजा 7 कंसात 3 अधिक 15. बघा, 3 चा वर्ग 9, 7 त्रिक 21 वजा 21 अधिक 15, 15 अधिक 9 24, 24 वजा 21 उत्तर किती आलं? 3. माझं उत्तर किती आलं? 3. बघा, बाकीच्या वेळेस फक्त एकच असेल त्यावेळेस आपण हे काढू शकतो. अदरवाईज आपल्याला समजा 2 बाकी समान दिल्यात त्यावेळेस ही मेथड आपल्याला अवघड जाईल. ठीक आहे. तर अशा ह्या 2 पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. तिसरी पण मेथड आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथड, लिनियर डिव्हिजन मेथड, पण त्या आपल्याला
मेथड 9वी ला आहेत, त्या आता शिकल्या तुम्ही, व्हिडिओ आपले आहेतच. 9वीचे पण व्हिडिओ अपलोड केलेत आपण पॉलिनॉमियलचे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आणि ते सॉल्व्ह करू शकता, पण तेवढ्याची आपल्याला गरज नाहीये. आता पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2. आता हा प्रश्न खूप सोपा आहे, डायरेक्ट भागाकार आहे. बघा, 14x³ वजा 21x² वजा 35x भागायचं किती, वजा 7x ने. ठीक आहे, मग पहिलं पद घ्या. पहिलं पद मी बाजूला लिहितो, 14x³ भागिले वजा 7x. तिथं वजा 7 ने 14 ला भाग जाईल, वजा 2 येईल, आणि x ने x घनाला भाग जाईल, x² येईल. म्हणजे मी वरती काय लिहीन, वजा 2x². ठीक आहे, आणि खाली काय येईल, 14x³. ठीक आहे, इथे येईल वजा चिन्ह, आणि ह्याला हे कॅन्सल होईल, इथे येईल 0, इथे येईल वजा 21x². आता 21x² ला मी कशाने भागेल, वजा 21x² ला मी वजा 7x ने भागेल. बघा, 7 × 21 येईल, मायनस मायनस कॅन्सल होईल, इथे येईल 3x. मग इथं चिन्ह कोणतं आहे, अधिक आहे, अधिक 3x येईल. ठीक आहे, वजा 2x² अधिक 3x. मी पर्यायामध्ये बघितलं, हा पर्याय कॅन्सल होतो, हे तर वजा 3x आहे, हा पण काय कॅन्सल होतोय, म्हणजे माझं फक्त ह्या दोन मधलं एक उत्तर आहे. ठीक आहे, आता इथं काय येईल, इथं खाली येईल वजा 21x², इथं वजा चिन्ह येईल, ह्या वजामुळे हे काय होईल, वजा वजा अधिक, आणि हे होईल कॅन्सल. आणि पुढे काय लिहिल मी, वजा, इथे येईल 0, आणि इथून येईल वजा 35x. वजा 35x ला मी वजा 7x ने भागलं, x ला x गेलं, वजा 7 ने वजा 35 ला भागलं, काय येईल, अधिक 5. इथे येईल अधिक 5. मग मी आता खालचं नाही लिहिलं चालेल, मला उत्तर मिळाले, ऑप्शन 1 माझ्या प्रश्नाचे उत्तर आले. मी डायरेक्ट परत पुढची स्टेप ती नाही केली तरी चालणार होती. आता पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3, 3x वजा 3x² वजा 12 अधिक 4x² अधिक 4x³ या बहुपदीस 2 अधिक x² या बहुपदीने भागल्यास बाकी किती येईल, बाकी विचारले. फक्त आपल्याला काय काढायचंय, बाकी काढायचंय. मग हा प्रश्न नेमका सोडवायचा कसा, तर लक्षात घ्या की या प्रश्नामध्ये आपल्याला आपले साऱ्याच मेथडने सॉल्व्ह करावं लागेल. दुसरी मेथड आपण करू शकत नाही का, सिंथेटिक मेथडने आपण करू शकत नाही. तर येथे लक्षात घ्या की सिंथेटिक मेथड मध्ये प्रॉब्लेम काय येणार आहे. सिंथेटिक मेथड मध्ये तुम्हाला म्हणल्यानुसार इथं रेषीय चलातील भाज्य पाहिजे, भाजक पाहिजे, पण इथं रेषीय चलातील आहे का, नाही. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण असं एक्झाम्पल बघतो तर हे उतरत्या क्रमाने मांडलेत का, नाही. कसे पण मांडलेत. मग पहिली गोष्ट आपल्याला ते कोटीच्या उतरत्या क्रमाने लिहावे लागतील. मग बघा, उतरता क्रम पहिल्यांदा काय येईल, x चा 4था घात, मग येईल x चा 3रा घात, मग येईल दुसरा घात 3x वजा 3x², त्यानंतर काय येईल, 3x येईल, आणि त्यानंतर येईल वजा 12. त्याला भागायचं कशाने, x² अधिक 2 ने. मग येथे लक्षात घ्या की पहिलं जे पद आहे x चा 4था, x च्या 4थ्याला भागायचं कशाने, तिथल्या x² ने. x² ने भागला आपण, उत्तर किती आलं, x². हे जे उत्तर आलं हे वरती लिहायचंय. बरं, आपल्याला वरचं उत्तर काढायचंय का नाही, आपल्याला काढायची बाकी. त्याच्यामुळे पूर्ण प्रोसेस कंप्लीट केल्यानंतरच उत्तर येईल. मग इथं येईल x². आता पुढचं पद, खालचं पद कसं लिहायचं, ह्या x² ने x² अधिक 2 ला म्हणजे ह्याला मल्टिप्लाय करायचं, गुणायचं, काय येईल, x चा 4था अधिक 2x². लिहून घेऊया आपण, x चा 4था अधिक 2x². त्या पदाच्याच खाली लिहा, दुसरीकडे लिहू नका. आता x चा घन आहे, त्याच्या खाली x चा घनच लिहा. x चा वर्ग लिहिला तर तुमचं उत्तरच वेगळं येईल. किती येईल, वजा चिन्ह, त्याच्यामुळे हे होईल मायनस, आणि हे पण होईल मायनस. -3 -2 -5x². हे ऍज इट इज x³ खाली येईल, आणि हे तर 0च होईल. x चा 4था वजा x चा 4था 0 होईल, अधिक 3x वजा 12.
ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रोसेसमध्ये स्टेप 2 मध्ये भागायचं कशाला एक्स क्यूबला. एक्स क्यूबला कशाने भागायचंय? तिथल्या पहिल्या पदाने एक्स स्क्वेअरने आपण भागलं. किती आलं आन्सर? एक्स. म्हणजे इथं किती आलं? अधिक एक्स. मायनस तिथं साईन आलं तर इथं मायनस एक्स येईल. आता एक्स ने कशाला मल्टिप्लाय करायचं? एक्स स्क्वेअर प्लस 2 ला काय येईल? एक्स क्यूब प्लस 2x. येथे लिहा एक्स क्यूब प्लस येईल 2x असे येईल. येथे येईल मायनस साईन, हे होईल मायनस, हे पण प्लस होईल मायनस. मग 3x मायनस 2x किती आलं? x. इथं एक्स क्यूबला एक्स क्यूब जाईल, इथं येईल मायनस 5x स्क्वेअर प्लस एक्स मायनस 12. भागायचं कशाला आता? तिसऱ्या स्टेपमध्ये मायनस 5x स्क्वेअरला कशाने भागायचं? एक्स स्क्वेअरने. किती येईल? -5. किती येईल? -5. आता जे -5 आहे त्याने मल्टिप्लाय कशाला करायचं? -5 ने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 2 ला. बघा काय येईल? -5x स्क्वेअर -10. किती येईल? -5x स्क्वेअर -10. साइन चेंज होईल, इथं मायनस येईल, हे होईल प्लस, हे पण होईल प्लस, इथे येईल एक्स. 12 मायनस 12 प्लस 10 काय येईल? -2. एक्स -2 काय येईल? बाकी. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही हा पेपर सॉल्व्ह कराल त्यावेळेस अशा टाईपच्या एक्झाम्पलची प्रायोरिटी एकदम शेवटी पाहिजे किंवा एकदम स्टार्टिंगला. मध्ये जर तुम्हाला ह्याला वेळ गेला तर तुमचा पूर्ण पेपरचा सेटअप खराब होऊ शकतो. तर ह्या टॉपिकचे प्रश्न सहसा तुम्ही शेवट सोडवावे किंवा लवकरात लवकर तरी सोडवावे. पण पेपरच्या मध्ये घेतले तुम्ही तर ते तुम्हाला अवघड जाऊ शकतं. आता इथं फक्त आपल्याला बाकी विचारलंय आणि बाकी विचारले आणि आपण पर्याय जर बघितले तर इथं बघा, इथं 1 आहे, इथं 7 आहे, इथं 1 आहे, इथं -7 आहे, इथं 3x अधिक 4, 3x अधिक 4, 3x अधिक 4 आणि 3x अधिक 4. सगळीकडे कशी पर्याय? पर्यायाकडे कधी पण बारकाईने लक्ष द्यायचे. म्हणजे आपल्याला काय काढायचे? फक्त बाकी काढायचे. आता ह्या केसमध्ये बाकी काढायचे. मग खूप सोपं आहे. कसं? 2x - 1 बरोबर मी काय लिहिणार? 0. मग काय येईल? 2x बरोबर काय येईल? हे -1 इकडे येईल, अधिक 1 होईल आणि x ची किंमत किती येईल? x ची किंमत येईल 1/2. ठीक आहे. आता p ऑफ x किती दिलाय? 6x स्क्वेअर प्लस 5x मायनस 3 दिलाय. मला p ऑफ 1/2 काढायचा आहे. मग इथं किती येईल? 6 गुणिले 1/2 कंसाचा वर्ग येईल अधिक 5 1/2 येईल वजा 3 येईल. इथं बघा 6 1/2 चा वर्ग 1/4 किती येईल? 5/2 वजा 3. 2 ने भाग जाईल, इथं 3 इथं 2, 3/2 अधिक 5/2 वजा 3. 5 आणि 3 8, 8/2 वजा 3. 8 ला 2 ने भागलं किती आलं? 4. 4 वजा 3 उत्तर किती आलं? 1. एक कुठला पर्याय आहे? ऑप्शन 3 मध्ये 1 आहे. तर बघा हे प्रश्न जे अवघड बनू शकतात तर त्यासाठी आपण मेथड काढलेलीच आहे. तर हा प्रश्न आपल्याला बाकीवरून निघणारा प्रश्न लगेच निघेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 5. 15x वर्ग वजा 8x अधिक b या बहुपदीस 5x वजा 1 ने भागल्यास बाकी 11 येते. तर b ची किंमत किती? आता हा पण प्रश्न सोपा आहे. तिथे भागाकार देत बसायचं का? अजिबात नाही. पूर्ण भागाकार देत बसलो तर खूप वेळ लागेल. तुम्ही बघितले की भागाकाराच्या मेथडला वेळ जास्त जाते. आपल्याला हीच मेथड बाकी रिमाइंडरने सोडवायची. कसं सोडवणार? तर बघा 5x वजा 1 बरोबर लिहिलं मी 0. मग 5x ची किंमत किती आली? 1. x ची किंमत किती आली? 1/5. ठीक आहे. मग p ऑफ x किती दिलंय? 15x स्क्वेअर मायनस 8x प्लस b आणि इथं p ऑफ 1/5 म्हणजेच 15 गुणिले 1/5 चा वर्ग येईल वजा 8 गुणिले 1/5 येईल अधिक b येईल.
इथं बाकी किती भागल्यास बाकी किती आले -11 म्हणजे P ऑफ 1/5 किती आहे -11 म्हणजे इथं मी किंमत काय लिहू शकतो -11. मग आता खूप एक्झाम्पल सोपं झालं बघा 15 1/5 चा वर्ग 1/25 किती येईल -8/5 अधिक b. ठीक आहे 5 ने भाग जाईल 5 त्रिक 15 5 5 25 3/5 वजा 8/5 अधिक b 3/5 वजा 8/5 काय येईल -5/5 वजा 5/5 अधिक b वजा 5/5 म्हणजेच किती असतं -1 अधिक b. आता हे -1 इकडे आलं तर काय होईल +1 आणि ह्याची किंमत येईल -10. b ची किंमत किती आली -10. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. म्हणजे जिथे भागाकाराने प्रश्न खूप मोठा बनू शकतो तर तिथे हा प्रश्न आपला कसा झाला एकदम सहज सोपा झाला. फक्त किमती ठेवायच्या आणि उत्तर काढायचं. पुढचा प्रश्न बघा x वर्ग अधिक 6x अधिक 10 या बहुपदीस x अधिक m ने भागल्यास भागाकार x अधिक 2m आणि बाकी 2 येते तर m ची किंमत किती. तर आपल्याला काय करावं लागेल आपल्याला ते किंमतच घेऊन बघावं लागेल. ठीक आहे नाहीतर आपल्याला बघा फॉर्म्युल्यातून येईल बघा भाज्य किती दिलाय x वर्ग अधिक 6x अधिक 10 भाजक किती दिलाय x अधिक m भागाकार किती दिलाय x अधिक 2m बाकी किती दिले 2. मग ह्यांचा गुणाकार करून घेऊया. ह्यांचा गुणाकार आपण मागील लेक्चर मध्ये शिकलोय. x ने x ला गुणलं x वर्ग येईल x ने 2m ला गुणलं 2mx येईल m ने x ला गुणलं mx येईल 2 आणि m चा गुणाकार 2m वर्ग येईल अधिक 2. ठीक आहे आता जी वर्ग वर्ग संख्या त्या जवळ जवळ घ्या x वर्ग अधिक 2m वर्ग असे येईल अधिक 3mx येईल अधिक 2. हे अशा पद्धतीने तर मांडणी होईल आपली बरोबर आहे. मग आपल्याला इथून पुढे करावं लागेल तुलना. आता तुलना करताना इथं मी बघल बघा x वर्ग अधिक 6x अधिक 10 असे आहे तर हे x वर्गला हे x वर्ग कॅन्सल होईल राहिलं किती 6x. आता 6x ची तुलना मी कशाशी करणार 3mx 6x बरोबर काय आला 3mx मग ह्या x ला x कॅन्सल होईल 3 ने 6 ला भाग जाईल 2 m ची किंमत किती आली 2 m ची किंमत आली 2. तर ह्या अशा पद्धतीने सुटेल किंवा परत पुढची तुलना कशाशी होईल 2m वर्ग अधिक 2 ची किंमत कोणासोबत येईल 10 इतकी येईल कारण त्यांचीच तुलना राहिली. अशी पण तुलना करू शकत होतो 2m वर्ग बरोबर किती येईल 10 वजा 2 8 2m वर्ग बरोबर 8 m वर्ग बरोबर 8/2 m वर्ग बरोबर 4 m ची किंमत आली 2. तर असं दोन्ही मेथडने आपण ते उत्तर काढू शकत होतो. तर 6चं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 4. आता आपल्याला सोडवायचा आहे स्वाध्याय. तर स्वाध्यायामध्ये एकूण या स्वाध्यायामध्ये त्यांनी दिलेले आहेत एकूण 15 प्रश्न. तर ते चालू करूया. बघा 2019 ला आलेला हा प्रश्न की x घन वजा 4x वर्ग अधिक 6x वजा 3 ला x वजा 1 ने भागलं तर उत्तर काय येईल. सोपाच आहे भागाकार पद्धतीने सोडूया. x घन वजा 4x वर्ग अधिक 6x वजा 3 भागायचं कशाला x वजा 1 ने. आता x वजा 1 ने भागायचे साइडला x घनला कशाने भागणार आपण पहिल्या पदाने x ने काय येईल उत्तर x वर्ग
इथं येईल वरती एक्स वर्ग. ठीक आहे. हे एक्स वर्ग मी कशाला गुणायचे? एक्स वजा 1 ला. काय येईल कंसामध्ये? एक्स घन वजा एक्स वर्ग. इथं लिहिलं मी एक्स घन वजा एक्स वर्ग. इथं वजा चिन्ह येईल, हे होईल वजा, हे होईल अधिक. वजा 4 अधिक एक्स किती येईल? अधिक 1 वजा 3x वर्ग अधिक 6x वजा 3. ठीक आहे. आता सेकंड स्टेप मध्ये काय करूया आपण, की वजा 3x वर्गाला कशाने भागायचंय? x ने. किती येईल? वजा 3x. उत्तर काय येईल? वजा 3x. इथं आलं वजा 3x. आता इथं आपलं उत्तर निघालेलं आहे का? तर एक्स वर्ग वजा 3x फक्त ह्या पर्यायात आहे. इथं अधिक 3x हे येणार नाही, इथं 4x येणार नाही, इथं पण येणार नाही. उत्तर येईल ऑप्शन 1. तर सगळा प्रश्न सोडवण्यापेक्षा थोडं जर आपण बारकाईने प्रत्येक प्रश्नाकडे बघितलं तर आपले पण उत्तर लवकर येतात आणि लवकर लवकर आपण उत्तर शोधू शकतो. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह झाला. पूर्ण प्रोसेस केली तर हेच उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. एक्स वर्ग अधिक 17x वजा 50 या बहुपदीस x अधिक 12 ने भागल्यास बाकी किती येईल? फक्त बाकी काढायचे. तर खूप सोपं आहे. x अधिक 12 बरोबर किती लिहायचं? 0. x ची किंमत किती आली? वजा 12. मग p ऑफ x किती दिलाय? x स्क्वेअर प्लस 17x मायनस 50. p ऑफ मला किती काढायचं आहे? -12. -12 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 17 इंटू -12 मायनस 50. आता फक्त एवढं कॅल्क्युलेशन करायचं. वजा 12चा वर्ग किंवा 12चा वर्ग दोन्हीचा वर्ग असतो 144. 17 आणि 12चा गुणाकार, 17 आणि 12चा गुणाकार येईल 204 आणि अधिक वजा चा गुणाकार येईल वजा, इथे येईल वजा 50. 144 वजा 254 किती येईल वजा बाकी? 110 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 110. तर 2चं उत्तर काय आलं? ऑप्शन 3. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. बहुपदीस a अधिक 3 ने भागल्यास भागाकार a वजा 2 येतो व बाकी 16 येते. तर बहुपदी कोणती? कसं येईल? a अधिक 3 a वजा 2 अधिक 16 यांचा गुणाकार करा. a वर्ग वजा 2a अधिक 3a वजा 6 अधिक 16. a वर्ग वजा a अधिक a आणि इथं किती येईल? अधिक 10. ऑप्शन बघा कोणते? ऑप्शन 4 आहे. तर 3चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. m क्यूब प्लस 4m स्क्वेअर प्लस m प्लस 2 ला m अधिक 2 ने भागल्यास भागाकार व बाकी किती येईल? आता इथं जर मी बघितलं तर बाकी प्रत्येक ठिकाणी वेगळे आहे बघा. बाकी प्रत्येक ठिकाणी कसे वेगळे आहे. मग मी फक्त बाकी शोधतो. बाकी शोधले की मला उत्तर येऊन जाईल. मग मी बाकी शोधायचे तर कसे येईल? m अधिक 2 बरोबर काय लिहायचं? 0. m ची किंमत किती आली? वजा 2. मग p ऑफ m किती दिलंय? हे दिलेलं आहे. मला वजा 2 ची किंमत शोधायची. बघा वजा 2 चा घन अधिक 4 वजा 2 चा वर्ग किती येईल? वजा 2 अधिक 2. वजा 2 चा घन वजा 8 वजा 2 चा वर्ग 4 येईल. वजा 2 चा वर्ग काय येईल? अधिक 4. 4 गुणिले 4 किती येईल? वजा 2 किती येईल? अधिक 2. बघा वजा 8 अधिक 16 ते वजा 2 अधिक 2 कॅन्सल होईल. 16 वजा 8 किती आलं? 8. अधिक 8 उत्तर येईल. ऑप्शन येईल 2. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 येईल. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. बघा 2m क्यूब प्लस 6m वर्ग अधिक 12m अधिक 8 या बहुपदीला m अधिक 1 या द्विपदीने भागले असता भागाकार किती येईल? भागाकार मेथडने सॉल्व्ह करूया. हा प्रश्न 2021 ला विचारलाय.
म्हणजे सहसा दोन दोन प्रश्न विचारतात ह्या टॉपिकवर, दोन प्रश्न येत आहेत असं आपण म्हणू शकतोय. मग पहिलं पद किती आहे? 2m घन ला आपण m ने भागलं, किती येईल? 2m वर्ग. पहिलं तर पद आलं आपलं 2m वर्ग. बघा आता 2m वर्ग म्हणल्यावर पहिलं 3m वर्ग येऊ शकत नाही. ठीक आहे, 4 ने m वर्गाला गुणलं तर 4m वर्ग होईल, हे उत्तर येणार नाही. मग माझं पहिलं किंवा दुसरंच उत्तर आहे. ठीक आहे, जर मी आतमध्ये ह्याला मल्टिप्लाय केलं आतमध्ये तर हे तर किती येईल? 2m वर्ग अधिक 4m अधिक 8 असं येईल काहीतरी, बरोबर. म्हणजे माझं 1 किंवा 2 मधलं उत्तर आहे. हे तर मला कन्फर्म झालं, 3 4 नाही. मग माझं पहिलं पद तर मिळेल 2m वर्ग, म्हणजे दुसऱ्या पदाला माझं उत्तर येते. म्हणजे सगळी प्रोसेस करायची का? नाही, आपल्याला दुसऱ्या ह्याच्यामध्येच उत्तर येणार आहे. मग हे जे उत्तर आलंय 2m वर्ग याने m अधिक 1 ला गुणायचं, किती आलं? 2m घन अधिक 2m वर्ग. इथे लिहिलं मी 2m घन अधिक 2m वर्ग. किती येईल वजा बाकी? हे होईल वजा, हे वजा, हे होईल 0. 6 तून 2 गेलं, अधिक 4. 4m वर्ग अधिक 12m अधिक 8. 4m वर्गला मी m ने भागलं, किती आलं उत्तर? 4m. इथं बघा 4m कुठे? 4m आहे पर्याय 2 मध्ये. आलं उत्तर माझं पर्याय क्रमांक 2. तर इथं मी सगळी प्रोसेस करत बसलो का? नाही केली. मी फक्त पहिल्या 2 स्टेप मध्ये उत्तर काढून दाखवलं. तर हे थोडं ऑप्शन हे तुमच्या फेवर मध्ये आले की उत्तर येऊन जातं. किंवा तुम्हाला हे जर काही जमत नसेल तर ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा. बघा पुन्हाचा गुणाकार हे येतोय, एवढंच चेक करायचं. पुन्हाचा गुणाकार ते येते, ते आपलं उत्तर. पुढे बघा आता p चा 5वा वजा p चा 4था अधिक 4p वर्ग अधिक 4p ला p घन वजा 4 ने भागले असता उरणारे बाकी किती? सोपंच आहे, लिहून घेऊया. ठीक आहे, ओके. p क्यूब मायनस 4. पहिल्यांदा आपल्याला p च्या 5व्याला p क्यूब ने भागावं लागेल, किती येईल? p स्क्वेअर. आता ह्या p स्क्वेअर त्याला भाग p स्क्वेअरचा, ह्या p स्क्वेअर ने कशाला गुणायचं? p क्यूब वजा 4 ला. तिथं किती येईल? p चा 5वा वजा 4p स्क्वेअर. ठीक आहे, p चा 5वा वजा 4p स्क्वेअर. मग आता इथे येईल मायनस साइन, त्याच्यामुळे हे मायनस होईल, हे मायनस होईल प्लस. ठीक आहे, इथे येईल मायनस p रेस टू 4 प्लस 8p स्क्वेअर प्लस 4p. हे येईल, असं येईल. आता ही जी पहिली टर्म आहे p चा 4था वजा p चा 4थाला आपण p च्या क्यूबने भागायचं. किती आला भागाकार? भागाकार आला वजा p. इथं लिहिलं मी वजा p. त्या वजा p ने कशाला गुणायचं? p क्यूब वजा 4 ला. किती आलं? मायनस p रेस टू 4 प्लस 4p मायनस p रेस टू 4 प्लस 4p. ओके, इथं मायनस साइन येईल, हे होईल प्लस, हे होईल मायनस, हे दोन्ही कॅन्सल होतील. इथे येईल 8p स्क्वेअर. 8p स्क्वेअर हे पॉझिटिव्ह मध्ये येत आहे. ठीक आहे, आणि तीच बाकी आहे ऑप्शन 3. आता p क्यूबने इथं कोटी किती आहे? 3. इथं कोटी किती आहे? 2. तर 3च्या कोटीने 2च्या कोटीला भाग जात नसतो, हे लक्षात ठेवा. x आता हे जी कोटी शोधायची, मग सगळ्यात मोठा घातांक कोणता दिसतोय तुम्हाला? 5. उत्तर आलं ऑप्शन 4. एवढं सोपं आहे ते. सगळ्यात मोठी कोटी आपल्याला फक्त फाइंड आउट करायची होती. प्रश्न क्रमांक 8. 5m वर्ग वजा 2m अधिक 1 a या बहुपदीस m वजा 2 ने भागल्यास बाकी किती उरते? 9. मग कसं लिहायचं? m वजा 2 बरोबर 0. m ची किंमत किती आली? 2. p ऑफ m किती दिलाय? 5m स्क्वेअर मायनस 2m प्लस a. मग p ऑफ 2 काढायचं आहे आपल्याला.
2चा स्क्वेअर वजा 2 अधिक ए. एम ची किंमत किती आहे? इथं किती बाकी राहते? 9. म्हणजे इथं किती येईल? 9. इथं 2चा वर्ग 4 वजा 2 अधिक 2चा गुणाकार वजा 4 अधिक ए. इथं किती येईल? 20 वजा 4 अधिक ए. किती येईल? 16 अधिक ए. 9 9. ए बरोबर 9 वजा 16. याची किंमत आली वजा 7. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. 12x² वजा 8x अधिक 5 या बहुपदीस 2x वजा 1 ने भागल्यास बाकी किती उरेल? बाकी शोधायचे. बघा, 2x वजा 1 बरोबर 0. 2x बरोबर किती आलं? 1. x ची किंमत किती आली? 1/2. x ची किंमत आली 1/2. मग q ऑफ x किती दिलंय? 12x² मायनस 8x प्लस 5. q ऑफ 1/2 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8 into 1/2 प्लस 5. 12 into 1/4 मायनस 8 into 1/2 प्लस 5. 4 ने ह्याला डिवाइड करा 3 येईल. 2 ने डिवाइड करा 4 येईल. 3 वजा 4 अधिक 5. 5 आणि 3 8. 8 वजा 4 उत्तर किती आलं? 4. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर हे असे सोपे सोपे प्रश्न आहेत, पेपरला विचारले जातात. पुढचा प्रश्न बघा. x² अधिक 17x अधिक 70 भागिले x अधिक 10 उत्तर किती येईल? सोपं आहे. बघा, इथं डायरेक्ट उत्तर येते. डायरेक्टच उत्तर येते. का? तर हे जे 2 भाग पडतात, हे जे 2 भाग कसे पडतात बघा. आपण जे मागच्या चॅप्टर मध्ये शिकलोय त्यानुसार जी मधली संख्या आहे 17, 17चा गुणाकार कसा येईल? 10 7 70. ठीक आहे. मग पहिले काय येईल? x अधिक 10. दुसऱ्या कंसात काय येईल? x अधिक 7. आणि भागाकारात किती आहे? x अधिक 10. x अधिक 10 ला x अधिक 10 गेलं तर उत्तर येईल x अधिक 7. ठीक आहे. पुढचा प्रश्न. y² प्लस 10y प्लस 24 या बहुपदीस y अधिक 4 या द्विपदीने भागल्यास y अधिक b हा भागाकार येतो व बाकी शून्य उरते. तर b ची किंमत किती? आधी भागाकार देऊया आणि उत्तर शोधूया. बघा, बघा, हे करण्यापेक्षा आपण ह्याची फोड करू शकतो ना. ह्याची फोड किती येईल? sin 24. मग इथं किती येईल? y अधिक 6 आणि y अधिक 4. ह्याला कितीने भागायचं आहे? y अधिक 4 ने. मग y अधिक 4 ला y अधिक 4 येईल. मग इथं काय येईल? y अधिक b. y अधिक b ची किंमत किती आहे? y अधिक 6. म्हणजे b ची किंमत किती आहे? 6. ऑप्शन 3 येईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12. x² अधिक 4x अधिक 9 या बहुपदीस x अधिक a ने भागल्यास भागाकार x अधिक a येतो. म्हणजे आणि बाकी उरते 5. तर a ची किंमत किती? सोपा प्रश्न आहे. खरंच सोपा प्रश्न आहे. कसं काढायचं? बघा, x अधिक a ला x अधिक a नेच भागायचे आणि बाकी किती उरते? 5. आणि ह्यांचा गुणाकार किती आहे? x² अधिक 4x अधिक 9. तर हे अशा पद्धतीने लिहून घेतलं की आपलं प्रश्नाचं उत्तरच आलं. आता ह्यांचा गुणाकार करून घ्या. x² येईल अधिक 2ax येईल, किंवा असं आपण डायरेक्ट गुणाकार करण्यापेक्षा ax अधिक a² अधिक 5 अधिक 9 येईल. मग इथं x² कॅन्सल होतोय. इथं ax 2ax येईल अधिक a² अधिक 5 येईल बरोबर 4x अधिक 9 येईल. म्हणजे कंपॅरिझन कशाशी होईल? 2ax बरोबर 4x शी होईल आणि a² अधिक 5 चं कंपॅरिझन कोणाशी होईल? 9 शी होईल. ठीक आहे. हे कंपॅरिझन होईल. मग बघा, x ला x कॅन्सल होईल. 2a ची किंमत आली 4, a ची किंमत आली 2, a ची किंमत आली 2. असं तर होईल. आणि नेक्स्ट कंपॅरिझन काय होईल? a² बरोबर 9 वजा 5 बरोबर 4, a² बरोबर 4, a ची किंमत आली 2. तर दोन्ही केस मध्ये आपलं उत्तर येत आहे
ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. 8a³ - 125 या बहुपदीस 2a - 5 ने भागल्यास भागाकार किती येईल? ठीक आहे, उत्तर डायरेक्टच आहे. आपल्याला ह्याची फोड माहिती बघा. ए घन वजा बी घन काय असते? ए वजा बी. दुसऱ्या कंसात काय असते? ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. हे आपल्याला माहिती, आपण लास्ट चॅप्टर मध्ये शिकलेलो आहे. तर इथं काय येईल? 8a³ - 125 ह्याची फोड कशी येईल बघा. हे कशाचा घन आहे? 2a चा घन वजा 5 चा घन काय येईल? 2a वजा 5 पहिल्या कंसात. दुसऱ्या कंसात काय येईल? 2a चा वर्ग 4a वर्ग 2a आणि 5 चा गुणाकार 10a आणि b चा गुणाकार म्हणजे 5 चा b चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग 25. आता ह्याला जर आपण 2a वजा 5 ने भागलं तर ह्याला हे जाईल आणि हे उत्तर येईल 4a वर्ग अधिक 10a अधिक 25. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे, 1302. म्हणजे एवढे सोपे प्रश्न आहेत, हे तुम्ही सहज सोडवू शकता. प्रश्न क्रमांक 14. 2x चा चौथा वजा 4x चा तिसरा अधिक x वर्ग अधिक 4x वजा 3 या बहुपदीस x वर्ग वजा 1 ने भागल्यास बाकी किती येते? बाकी शोधायचे, भागाकार करावा लागेल. बघा, ज्यावेळेस इथं वर्ग दिला जाईल आपल्याला फक्त बाकी शोधायचं होतं, पण इथं ज्यावेळेस वर्ग दिला जाईल x वर्ग वजा 1 बरोबर 0 आणि x वर्ग बरोबर किती येईल? 1. x ची किंमत येईल अधिक वजा 1. x ची किंमत काय येईल? दोन किमती येतील, अधिक वजा 1 येईल, कारण की x वर्ग अधिक 1 पण असू शकतो, वजा 1 पण असू शकतं. मग त्याच्यापेक्षा आपण दोन्ही मेथडने बघू. पहिल्यांदा भागाकार देऊन बघू आणि वाटल्यास आपण पहिल्यांदा सोपीवाली मेथड बघूया, की अधिक 1 किंमत ठेवूया, नंतर वजा 1 किंमत ठेवूया. उत्तरामध्ये काय डिफरन्स येतो ते पण बघूया. बघा, रेषीय बहुपदीलाच हे फक्त लागू आहे, हे आपल्याला कळून जाईल की आपलं फक्त रेषीय बहुपदीने भागाकार असेल त्यावेळेस आपण असं सॉल्व्ह करू शकतो का, हे आपल्याला समजून जाईल. तर बघूया. पहिल्यांदा अधिक 1 किंमत ठेवूया. अधिक 1 किंमत ठेवली तर एक्सच्या ठिकाणी सगळीकडे 1 1च येऊन जाईल, म्हणजे काहीच फरक पडणार नाही. इथं 2 वजा 4 अधिक 1 वजा 4 वजा 3. बघा, 2 आणि 1 3 वजा 4 वजा 4 वजा 3 किती येईल? वजा 11. तर येईल वजा 8. म्हणजे हे तर उत्तर येऊ शकत नाही, ही तर बाकी येणार नाही. मग -1 जर ठेवलं तर उत्तर काय येईल बघा. बघा, इथे येईल 2 वजा 1 चा चौथा 1च असतो, 4 वजा 1 चा तिसरा वजा 1 असतो, वजा 1 चा दुसरा 1 असतो, इथे येईल वजा 4 वजा 3. 2 अधिक 4 अधिक 1 वजा 4 वजा 3 वजा 7. 2 आणि 4 6 आणि 1 7. 7 मधून 7 गेलं 0. तर हे दोन आपल्याला काय येतात? याच्यामध्ये दोन सोल्युशन येतात, +1 -1. दोन्ही सोल्युशन ठेवून आपल्याला उत्तर शोधावं लागेल. तर तुम्ही तसं करू शकता, जे तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा. किंवा जे आपली डिव्हिजन मेथड आहे, जी मागच्या एक्झाम्पल्स मध्ये आपण डिव्हिजन मेथड अशी भागाकार देऊन बघितले, त्या मेथडने उत्तर तुम्ही काढू शकताय. ठीक आहे, ह्या मेथडने आपण उत्तर काढू शकतो. मग तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. हा आपल्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न असणार आहे. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की मित्रांनो व्हिडिओला लाईक करत जा, कारण की हे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला खूप वेळ द्यावा लागतोय. आम्हाला बाकीची सर्व कामं बंद करून हे व्हिडिओ बनवावे लागतात. तर तुम्हाला फक्त व्हिडिओला लाईक करायचं, आपलं चॅनल सबस्क्राईब करायचंय आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय की तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला या व्हिडिओतून NMMS ला फायदा होतोय का नाही. तर बघा, बहुपदींचा भागाकार झाला की आपले पुढचे टॉपिक राहत आहेत सांख्यिकी, जो सोपा टॉपिक आहे. एकचल समीकरणे, त्रिकोणांची एकरूपता, चक्रवाढ व्याज,
क्षेत्रफळ, पृष्ठफळ, घनफळ, वर्तुळ, जीवा व कंस. म्हणजे असे एकूण फक्त आपले 7 चॅप्टर राहतात की जे आपण पुढच्या 7 दिवसात संपवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर शेवटचा प्रश्न बघूया. 4x वर्ग अधिक 3x वजा 7 या बहुपदीस x अधिक 2 ने भागल्यास भागाकार व बाकी किती येते. इथं बाकी आपल्याला सारख्या बाकी दिल्यात, त्याच्यामुळे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं कधीही चांगलं. तर बघूया. 4x वर्गला x ने भागलं किती आलं 4x. ठीक आहे. अजून एक 4x आलं, इथं मी लिहिलं 4x. मग 4x ला कशाने गुणायचं आता, x अधिक 2 ने काय येईल कंसात 4x वर्ग वजा अधिक 8x हे येईल. इथं लिहिलं मी 4x वर्ग अधिक 8x, वजा चिन्ह येईल, हे वजा होईल, हे वजा होईल. 3 वजा 8 किती येईल वजा 5. ठीक आहे, वजा 5x येईल. सेकंड स्टेप मध्ये वजा 5x ला x ने भागलं, उत्तर येईल वजा 5. किती येईल वजा 5. म्हणजे 4x वजा 5, 4x वजा 5 ह्या दोन यातलं उत्तर आहे. 2 आणि 4 माझं उत्तर नाही. ठीक आहे. आता पुढे वजा 5 ने कशाला गुणायचं, x अधिक 2 ला. किती आलं वजा 5x वजा 10. किती येईल वजा 5x वजा 10. चिन्ह येईल इथं वजा, हे होईल अधिक, हे पण होईल अधिक. 10 तून 7 गेलं, उत्तर येईल 3. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने बहुपदींचा भागाकार हा आपण संपूर्ण एकदम मोठा वाटणारा टॉपिक एकाच लेक्चर मध्ये संपवलेला आहे. तर अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या लेक्चर मध्ये आपण सांख्यिकी हा घटक घेऊन येत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.